आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता मी प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सुरुवात नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन मैसने यांचा. कृषीवाणीमध्ये कीटकनाशके आणि रोगनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, पिकांवर फवारणीसाठी विविध नवनवीन कीटकनाशक आणि रोगनाशके बाजारात उपलब्ध आहेत. ही आधुनिक कीटकनाशक आणि रोगनाशके औषधे इतकी विषारी आहेत की त्यांचा योग्य रीतीने वापर न केल्यास मानव आणि इतर जनावरांच्या जीवितवाला धोका पोहोचू शकतो. यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व विषारी कीटकनाशक आणि रोगनाशकांच्या बाटल्यांवर अथवा डब्यांवर सुवाच्य आणि मोठ्या अक्षरामध्ये त्या औषधांचे नाव लिहून ती औषधे बंद आणि कोरड्या जागी कुलूपबंद सुरक्षित ठेवावीत. ती लहान मुलांच्या हाती लागणार नाही त्याची पुरेपूर काळजी घ्यावी. खाद्यपदार्थ, इतर औषधे आणि लहान मुले यांच्याशी कीटकनाशक आणि रोगनाशक औषधांचा संपर्क होऊ देऊ नये. कीटकनाशक आणि रोगनाशके बाटल्यांची झाकणे हळूवार उघडावीत. तसेच कीटकनाशक रोगनाशके असलेल्या पिशव्या काळजीपूर्वक फोडाव्यात. औषधांच्या डब्यातून किंवा बाटलीतून कीटकनाशक किंवा रोगनाशक औषध काढताना ती नळी घालून तोंडाने वर ओढून काढू नयेत. कीटकनाशक आणि रोगनाशक औषध काढताना शक्यतो हातात रबरी हातमोजे घालावेत. फवारणीचे मिश्रण तयार करत असताना एका कीटकनाशकात किंवा 2 कीटकनाशकं मिसळवायची असल्यास त्याबद्दल खात्रीलायक माहिती असल्याशिवाय कीटकनाशक एकमेकात मिसळू नये. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कीटकनाशक आणि रोगनाशक औषध फवारणीच्या कामासाठी हातापायावर जखमा झालेल्या मजुरांची निवड करू नये, कारण जखमेवाटे या विषारी औषधांचा शिरकाव शरीरामध्ये होऊन धोका पोहोचण्याची संभावना असते. कीटकनाशक आणि औषध फवारणीसाठी तयार करताना आणि फवारताना आवश्यक ते शरीर संरक्षक कपडे आणि उपकरणे वापरावीत. फवारण्याचे मिश्रण तयार करत असताना अनेक पिकांवर फवारण्याचे औषध बांधावरील अगर आजूबाजूच्या गवतावर पडण्याचा संभव असतो आणि त्याचा जनावरांना धोका होऊ शकतो. म्हणून त्यापासून जनावरांना धोका पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकांवर फवारण्याचे मिश्रण तयार करत असताना मिश्रण हाताने न ढवळता ते ढवळण्यासाठी लाकडी काठी यांचा उपयोग करावा. शेतामध्ये औषधांचे मिश्रण तयार करायचे अथवा फवारण्याचे काम चालू असताना ते करणाऱ्या व्यक्तीने खाणेपिणे अथवा धूम्रपान करू नये. तसेच औषध फवारण्याच्या नळीतील घाण कचरा तोंडाने फुंकून साफ न करता तो तारेने साफ करावा. भाजीपाला उदाहरणार्थ गोबी, लसूण अथवा जनावरांचा चारा, गवत इत्यादी वगैरे तत्सम पिकांवर औषध फवारल्यानंतर त्या भाज्या अथवा चारा किमान 15 दिवस तरी खाण्यामध्ये येऊ देऊ नये. त्याचप्रमाणे त्या बाजारात किंवा ग्राहकांना विकण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात. औषधांची फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी, म्हणजे ही औषधं पिकांवर चांगली पसरतील. तसेच
त्यामुळे नाकातोंडावाटेही औषध पोटात जाण्याचा संभव टळतो. फवारणीची काम पूर्ण झाल्यावर फवारणी करणाऱ्याच्या अंगावरील कपडे तसेच सर्व अंग साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. पेरणीनंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेले बियाणे उरलेले असल्यास ते खाण्याकरिता वापरू नये किंवा जनावरास खाऊ घालू नयेत. ते जाळून टाकावे अथवा जमिनीत पुरून टाकावेत. आताच आपण कृषीवाणीमध्ये कीटकनाशके आणि रोगनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी याविषयीची ही माहिती जाणून घेतलीत. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता सचिन मैसने यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया कांदा लागवडीचे अनुभव याविषयी अकोले खुर्द तालुका जिल्हा अकोला येथील प्रगतिशील शेतकरी संतोष मधुकर काळे यांची प्रकाश नावकर यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी कार्यक्रमात आपण अनेक प्रगतिशील शेतकरी बांधवांच्या मुलाखती ह्या घेत असतो. त्याच्या मागचा उद्देश असा असतो की अनेक शेतकरी बांधवांना त्यापासून प्रेरणा मिळत असते. प्रयोग जर आपण शेतामध्ये केले तर नक्कीच आपला त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपल्याला आपल्या काही चुका असेल त्यासुद्धा आपल्या लक्षात येतात. आणि जर समजा त्याच्यामध्ये काही आपल्याला सक्सेस मिळालं तर त्याच्यानुसार सुद्धा आपण पुढे वाटचाल करू शकतो. हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणून शेतकरी बांधव हे वेगवेगळे पिकं घेत असतात आणि वेगवेगळे पिकं घेऊन ते आपली दिशा ठरवत असतात. आज आम्हाला संतोष मधुकर काळे, राहणार अकोले खुर्द तालुका जिल्हा अकोला, हे शेतकरी बांधव भेटलेले आहेत. तर त्यांच्या कांदा पिकाबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्या. नमस्कार संतोष भाऊ. नमस्कार. हां संतोष भाऊ, मला सांगा की तुमच्याकडे शेती किती आहे? माझं 3.5 एकर शेती आहे. बरं. आणि या 3.5 हे एकर जे शेत आहे तर हे गावापासून किती अंतरावरती आहे? हे गावापासून जवळच आहे. बरं. आणि मग त्याच्यामध्ये ओलिताची काय व्यवस्था आहे? ओलिताची विहीर आहे माझ्याकडे. बरं. आणि विहीर किती फूट खोल आहे? विहीर जवळजवळ 70 फूट खोल आहे. बापरे, खूपच खोल आहे विहीर. मग पण पाणी सुद्धा भरपूर आहे. बरं बरं. मग एवढ्या खोल विहिरीतून पाणबुडीनंच पाणी काढावं लागत असेल आपल्याला? पाणबुडा मोटर आहे. पाणबुड्या मोटर आहे. हो. बरं बरं. मग आता या विहिरीचं पाणी पूर्ण उन्हाळ्याभर चालते का? हो हो हो. बरं. मग कमी पडत नाही का? नाही, पाणी कमी पडत नाही. बरं. मग हे 3.5 एकर क्षेत्र याच्यावरती ओलीत होते का? हो हो हो. बरं बरं. मग तुम्ही कोणकोणती पिकं घेत असता तुमच्या शेतामध्ये? मी माझ्या शेतामध्ये जसं पावसाळ्यामध्ये आणि हिवाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतू पीक घेतो. बरं. मग यामध्ये विशेष करून भाजीपाला वर्गीय पिकामध्ये पालक, बरं, आंबा, शेपू, बरं, वांगी आणि उन्हाळी पिकामध्ये विशेष करून मी घेतो कांदा. बरं बरं बरं. मग तुम्ही हे सोयाबीन वगैरे किंवा कपाशी वगैरे लावत नाही का? नाही, मी कोरोनावरचं कोणतंच पीक लावत नाही. नाही. बरं. मग आता भाजीपाला पिका घेता समजा असं म्हणायला हरकत नाही तुम्ही बऱ्यापैकी. बरं. मग आता ही जी भाजीपाला पिकं आहेत मग हे शेतामध्ये जर तुम्ही लावले तर तुम्हाला शेतामध्ये आणखीन कोण कोण मदत करते तुमच्या घरामधलं? आमच्या घरामध्ये आम्ही एकूण 13 व्यक्ती आहोत. बरं. म्हणजे आमचं 3 भावाचं कुटुंब आहे. बरं. असे आई बाबा पकडून आम्ही 13 व्यक्ती कुटुंब, लहान मुलं वगैरे पकडून. हो का? हो, 13 व्यक्तीचं कुटुंब यावं चालतं. बापरे,
खूप मोठं कुटुंब आहे मग. हो हो हो. कारण आता एवढं मोठं कुटुंब पाहायला मिळत नाही संतोष भाऊ आजच्या जमान्यामध्ये. हो कारण प्रत्येकाचं विभक्त कुटुंब झालेलं आहे आणि तुम्ही आजही एकत्र कुटुंब पद्धतीने गुण्यागोविंदाने राहता, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हो हो हो. बरं बरं. मग हे घरामधली मंडळी तुम्हाला सहकार्य करते समजा शेतातले कामं करायसाठी? हो, सर्वच आम्ही शेतीमध्ये काम करतो. आई बाबा सुद्धा, मुलं सुद्धा, बरं आम्ही स्वतः सुद्धा. बरं बरं बरं. मग म्हणूनच तुम्ही एवढं सारे भाजीपाल्याची पिकं घेऊ शकता. मग आता हे जे भाजीपाल्याची पिकं घेतात हे समजा शेपू लावायचा किंवा आंबट चुका लावायचा किंवा पालक लावायचा, ह्याचं क्षेत्र किती ठरलेलं असते तुमचं दरवर्षी? एक एकर असते की 20 गुंठे असते की 10 गुंठे असते, असं काय ठरलेलं असतं तुमचं? नाही, हे जे आमचं क्षेत्र असते कमीत कमी असते. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जर भाजीपाला घेतला तर काय होतं की तो भाजीपाला खराब होतो बाजारात नेईपर्यंत. कमी 10 गुंठे जर आम्ही असे टाकतो तर ते 10 गुंठे झाले की नंतर 10 गुंठे 10 गुंठे 10 गुंठे असे महिनाभर, एक महिनाभर चालेल या हिशोबाने आम्ही पेरत राहतो. म्हणजे पालक जर लावायचा असला तर तो 2-3 वेळा टाकता तुम्ही, असं म्हणायला हरकत नाही? हो हो हो. 8-8 दिवसाच्या फरकानं. 8-8 दिवसाच्या फरकाने, म्हणजे जेणेकरून हा संपला की तो येते, तो संपला की हा येते, असं? हो. बरं बरं. मग आता हा जो भाजीपाला आहे, मग हा विक्रीसाठी तुम्ही अकोल्याच्या मार्केटमध्ये विकता, ठोक की हात विक्रीने करता? नाही, मी ठोकमध्येच विकतो. ठोकमध्ये विकता? बरं बरं हो हो. बरं. मग आता या भाजीपाल्यासोबत तुम्ही कांदासुद्धा पिकाची लागवड करता असं तुम्ही बोलले होते. तर मला सांगा की कांदा, आपण पाहतो की कांदा हा तिन्ही ऋतूमध्ये बरेच जण घेतात. कधी कधी पावसाळ्यामध्ये सुद्धा कांदा लावतात, उन्हाळ्यामध्ये कांदा लावतात, उन्हाळा कांदा म्हणतात त्याला आपण. आणि काही नाशिकच्या साईडचा कांदा असते तो सुद्धा बरेच शेतकरी बांधव घेत असतात. तर तुम्ही कोण्या कांद्याची लागवड करता आणि कोण्या वेळेस करतात त्याबद्दल सांगा ना. मी उन्हाळी कांदा पिकवतो. उन्हाळी कांदा पिकवता का? हो हो हो. बरं. मग आता शेती तयार करायची म्हटलं तर या कांद्यासाठी सुरुवातीला काय करता तुम्ही? तर सुरुवातीला रोपं तयार करावी लागतात. बरं. तर रोपं तयार करताना स्वतःचं बी मी स्वतः तयार करतो. अरे वा, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे कांदा शेतात लावून त्यापासून जे घोपटं तयार होते, त्याला जे फुलं येतात त्यातूनच बी तयार होते. ते बी स्वतःचं बी स्वतः तयार करतो आणि उरलेलं विकतो सुद्धा. असं. अरे वा, अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे स्वतःच बी तुम्ही स्वतः तयार करता? हो. बरं बरं. म्हणजे या बियाचं कसं असते की पुढच्या वर्षी म्हणजे जर त्यावर कालावधी जास्त गेला तर ते बी पुढच्या वर्षी निघत नाही. त्याला 6 महिने किंवा एका वर्षाच्या आत पेरावं लागतं. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. ते त्या बियाची खुबी आहे ती कमी होते. मग त्याचं आपल्याला नुकसान सहन करावं लागतं. हो. मग आता कांद्याचं बी तुम्ही फेक पद्धतीनं करता की रोप पद्धतीनंच करता? माझी जी पद्धती आहे लागवड पद्धती आहे. कांदा बी पेरताना मी काय करतो की एक सपाट वाफे करून घेतो. बरं. आता हे सपाट वाफे केल्यानंतर हे जे बी आहे त्याचा एक अंदाज काढतो की या वाफ्याला आपल्याला जवळजवळ 50-60 ग्रॅम बी लागेल. बरं बरं. हा, तर ते 50-60 ग्रॅम बी अधिक त्यासोबत खत घेतो. बरं. रासायनिक खत. बरं. त्यासोबत 19-19 हे जे खत आहे हे सुद्धा घेतो. बरं. युनिक घेतो. बरं. साप वगैरे जे बुरशीनाशक पावडर असते हे सुद्धा घेतो. बरं. हे सर्व एका याच्यात कालवतो. बरं बरं बरं. म्हणजे हे बी बारीक असतं कांद्याचं. हो. 19-19 खत, युनिक पावडर, बरं, साप पावडर, हे सर्व म्हणजे बुरशीनाशक वगैरे त्यावेळेस सर्व ट्रीटमेंट त्या बियाला होते. बरं. आणि ते बी त्या साधारण अंदाजे पद्धतशीर पडेल या हिशोबाने त्या वाफेत टाकतो. बरं. आणि त्याच्यावर हा जो हाताने चालवण्याचा डवरा असतो तो फिरून देतो. म्हणजे थोडस हलकी माती त्याच्यावर पडेल अशी. म्हणजे बी 1-1.5 इंचापेक्षा जास्त खाली जात नाही. बरं 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 बरं. संतोष भाऊ, आता मुख्य काम राहतं ते पाणी देण्याचं. तर पाणी हलकं कसं देता? कारण सुरुवातीला आपण लोट पाणी जर दिलं तर ते बी एका ठिकाणी जमा होऊ शकतं. तर मग तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन कसं करता त्या रोपांना, त्याबद्दल सांगा ना. मी सुरुवातीला काय करतो, जोपर्यंत रोप निघतात तोपर्यंत स्प्रिंकलनं पाणी देतो. बरं बरं. माझ्याकडे मायक्रो आहे, मायक्रो स्प्रिंकल आहे. बरं. मी त्यानं
सुरुवातीला हलकं पाणी देतो, नंतर रोपं मोठं झाल्यानंतर हा त्यांना खालचं पाणी देतो. बरं बरं. हा मग तुमचं रोप उगवल्यानंतर तुम्ही त्याला फवारे वगैरे कोणकोणते देतात त्याबद्दल सांगा ना थोडं. हा फवाऱ्यामध्ये मी त्याला 19 हां एका पंपाला जवळपास 150 ग्रॅम टाकून, हां सोबत साप पावडर 40-50 ग्रॅम टाकून हां हा फवारा काढायचा. बरं हा बरं हा बरं. जवळजवळ समजा 15 दिवसाच्या फरकानं हम्म. किंवा 20 दिवसाच्या फरकानं काढायचा. बरं बरं. हो. मग आता अळी वगैरे दिसली तर फ्रिक्लोनिल वगैरे मारायचं त्याच्यावर. बरं. हा फ्रिक्लोनिल म्हणजे रिजेक्ट वगैरे येते ते त्यात फ्रिक्लोनिल असते. हा बरं. मग आता हे रोप आहे हे काढण्यासाठी कधी तयार होते? हे जवळजवळ 1.5 ते 2 महिने लागतात. बरं. मग आता काढण्यासाठी रोप तयार झाल्यानंतर तुम्ही त्याचे उपटून जुळ्या बांधता? हा त्याच्या ज्या जुड्या बांधल्या जातात वरचा जो भाग असते जवळपास 3 हिस्से हां हा कापून टाकला जाते. बरं. आणि हा एक हिस्सा हां म्हणजे 2 हिस्से कापला जातो आणि एक हिस्सा म्हणजे जवळजवळ रोप लावताना पाण्यात डुबणार नाही हां या हिशोबानं म्हणजे 30 भर बरं. म्हणजे 4-6 इंचाचं रोप हे ठेवावं लागतं. असं. हो. मग आता हे दुसरीकडे जर लावायचं असेल तर मग त्यासाठी आधीच जमीन तयार करावं लागत असेल? हो त्याच्यासाठी अगोदरच मी ट्रॅक्टरनं सरे पाडून हां आणि जवळजवळ तो जो सरा येतो 4 फूट रुंदीचा हो. आणि 20 फूट लांब बापरे. हां अशा प्रकारे मी एक प्रकारचे वाफेच करतो. ते ट्रॅक्टरचे सरे म्हणजे जे गव्हाचे असतात हां 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 तशा प्रकारचे पण 4 फूट रुंदीचे आणि 20 फूट लांबीचे. बरं बरं. हा तर काही जण छोटे छोटे करतात आणि तुम्ही लांब करता, काय मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय बदल आहे, काय फरक असं जाणवते तो? नाही यात कसं छोट्या वाफ्यात जे गादी वाफे जर केले हां तर यात तर पीक चांगलंच येतो पण जसं मेहनत जास्त लागते. हां हा तेही वाफे केले तरी चालतात हां म्हणजे 10 बाय 10चं वाफ हां किंवा 8 बाय 10चं वाफ हे असे चालतो हां 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 किंवा मग ही पद्धत चालते. बरं बरं. हा संतोष भाऊ, आता बरेच वेळा आपण पाहतो की हे जे रोपं आहेत हे रोपं मधल्यापेक्षा कळेनं खूप मोठे होतात. कांद्याची जी साईज आहे ते खूप मोठी होते. याचं कारण काय असू शकते? उशीर होतो त्या लागवणला. बरं. म्हणजे 2 महिन्यापेक्षा अधिक जर उशीर झाला हा, हा. तर कांद्याचे रोप हे मोठे होतात म्हणजे असं. कांदा त्याचा गळा गोळायला लागतो. बरं बरं. म्हणजे जास्त उशीर नको समजा लागवड करण्याकरता असं म्हणायला हरकत नाही. नाही 2 महिन्यापेक्षा अधिक उशीर होता कामा नये. बरं. मग जेव्हा तुम्ही पुनर्लावगड करता तर त्याच्यानंतर कांद्याची चांगली वाढ कधी चालू होते? किती दिवसानंतर चांगली वाढ चालू होते? सुरुवातीचे जे दिवस आहेत हां त्यात आपल्याला कांदा वाढलेला दिसत नाही. बरं. जवळजवळ 1.5 महिना हां 1.5 महिन्यात असं वाटतं की हा कांदा वाढला नाही. बरं. पण कांद्याला जे आहे आपण लागवण केल्यानंतर 8 दिवसाच्या आत आंबोनी ज्याला म्हणतात आंबोनी हां 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 आंबोनी पाणी लवकर देणं गरजेचं असते. बरं. म्हणजे ज्यामुळे त्याचे जे मुळं असतात हां त्या चांगल्या प्रकारे चिटकून कांद्याची वाढ व्हायला सुरुवात होते. बरं बरं. मग आता एकदा चांगलं वाढण्यास आलं की मग काही प्रश्न निर्माण राहत नाही. हा आणि त्यात जे तणनाशकाचं जे फवारणी आहे हां हे तण जे बारीक असताना हां बारीक म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण इंचाचा किंवा जास्तीत जास्त 1 इंचाचा हां 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 असा थर दिसत असताना हां आणि जमीन ओली असताना बरं. म्हणजे पायाचा ठसा उमटेल हम्म की ओली हम्म किंवा जर ओली नसेल बरं तर पहिल्या दिवशी संध्याकाळी फवारणी करून दुसऱ्या दिवशी पाणी दिलं तरी चालतं. बरं. हो म्हणजे त्यासाठी जे बाजारात तणनाशक वगैरे भेटतात हां 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 ते कांद्याचे तणनाशक हां ते मारावे लागतात. बरं. मग तुम्ही हाताने बाया लावून वगैरे निंदणी करत नाही? तशी साहेब वेळेवर जर फवारणी केली तर निंदन करायची गरजच पडत नाही. बरं. म्हणजे तो एक खर्च वाचते तुमचा. हो बरं बरं. मग आता हा कांदा किती दिवसानंतर तयार होतो तुमचा? साहेब याच्या
त्याच्या अगोदरही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की याला जे वर खत जे द्यावे लागतात ते खत महत्वाचे आहेत ते सांगतो. बरं सांगा. तर पेरणी सोबत जे आपण खत देतो म्हणजे लागवडी सोबत हे 10-26-26 म्हणजे या तिन्ही घटक आले. बरोबर आहे. सोबत ह्युमिक, एक ह्युमिक जे असते मुळाची वाढ करणार ते सुद्धा देणं गरजेचं असते. बरं. हे 2 खतं महत्वाचे आहेत. आणि जे काट्याला मोठ्या प्रमाणात जे पाहिजे सल्फर, हा जो सल्फर आहे सल्फरची पण मात्रा देणं गरजेची आहे. बरं बरं बरं. आता हे 3-4 खतं देणं गरजेचे आहेत. तर हे लागवडी सोबतच द्यायचे. बरं. आणि पाण्याच्या बद्दल तर मी सांगितलं की आंबोली पाणी हे लवकर द्यायचं. हो 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 हो. आणि दर 15 दिवसांनी जे कांद्याला वर खत देणं गरजेचे असतात. वर खत हा 19-19 हे जे वर खत आहे बरं हे दर 15 दिवसानं अशी याची फवारणी 3 वेळा करायची. बरं. म्हणजे 15 दिवसानंतर 30 दिवसावर 30व्या दिवशी आणि 45व्या दिवशी अशी 19-19 ची फवारणी करायची. बरं बरं बरं. आणि यासोबत जे आहे 60व्या दिवशी जे खत आहे वर खत हे 13-0-45. बरं बरं. हे 60व्या दिवशी आणि 75व्या दिवशी सुद्धा आहे 13-0-45 आहे. आणि 90व्या दिवशी हे 0-0-50 कांद्याची वाढ होण्यासाठी. बरं बरं. म्हणजे ह्याचे जे दिवस आहेत हे 1-2 दिवस कमी झाले चालतात पण 5-7 दिवस जर झाले तर मागचे खत हुकतात. हो बरोबर आहे. म्हणून ते वेळेवर देणं गरजेचं असते. संतोष भाऊ मला असं वाटतं तुमचं याचं वेळापत्रक खूपच पाठ दिसते कारण तुम्ही एवढे पोटतिडकीने सांगतात आणि अगदी तंतोतंत सांगतात त्याच्यामुळे तुम्हाला कांद्याचं वेळापत्रक खूपच पाठ झालेलं दिसतंय. म्हणजे काय झालं त्याचं की मी बऱ्याच दिवसापासून कांदा पिकवतो आणि मी नोंदी करतो. कांद्याच्या पेरल्यापासून रोप टाकल्यापासून पाणी कधी देणं याच्याविषयी एक तक्ता तयार केलेला आहे. बरं 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 बरं. त्या तक्त्यामध्ये आपण कोणत्या दिवशी काय केलं बरं बरं आणि पुढचा डोस कधी येईल. बरं. चला चला अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं सर्व शेतकरी बांधवांनी तुमच्यापासून धडा घ्यायला हवा आहे कारण असा जर प्रत्येकाने तक्ता जर तयार केला तर नक्कीच त्यांना त्यांच्या पिकाबद्दल योग्य ती माहिती मिळत राहील आणि त्यानुसार ते काम करत राहतील. तर मला सांगा संतोष भाऊ एवढं सारं करून तुम्हाला या कांद्यापासून उत्पादन किती येते? साहेब यामध्ये जवळजवळ एकरी 150 क्विंटल पर्यंत उत्पन्न येऊ शकतं. बरं बरं. हो पण त्यापेक्षा एक महत्वाचे जे मी आता वर खतं सांगितले पण याच्यात फुलकिडा येतो. हा फुलकिडा म्हणजे पानाच्या आतमध्ये जो पिवळ्या रंगाचा एक फुलकिडा असतो तो दुर्बीण मधून पाहावा लागतो. साध्या डोळ्याने दिसत नाही. बरोबर आहे. दुर्बीण म्हणजे साधा काच असतो तो त्यामधून पाहावा लागतो. हो हो हो. किंवा डोळ्यानं सुद्धा दिसतो. तर त्यासाठी पिटोनियल वगैरे मारणं गरजेचं असते. हो. आणि 1 महिन्यानंतर कांद्याला म्हणजे लागवणी पासून लागवणीनंतर 1 महिन्यानंतर अमोनियम सल्फेट बरं आणि फिटोनिल एक ग्रॅन्युअल मध्ये येते. बरं. फिटोनिल हा ड्रग 3% किंवा 6% असतो. 6%. बरं. तर हा एकरी जवळजवळ अर्धा पोतं अमोनियम सल्फेट आणि 2 किलो हा जो फिटोनिल आहे 3% द्यावा लागतो. हा 1 महिन्यानंतर. म्हणजे हे जे उपट्याचे खत आहेत हे पेरणी सोबत आणि 1 महिन्यानंतर असे 2च वेळा द्यावे लागतात. आणि 15-15 दिवसाला 19-19 13-0-45 आणि 0-0-50 सरते शेवटी असे द्यावे लागतात. आणि फुलकिड्यासाठी किंवा फिटोनिल वगैरे किंवा दुसरी कोणती औषधी फुलकिड्याला चालते. चालेल. संतोष भाऊ खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती ही दिली आणि ही माहिती जे शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत त्यांना नक्कीच मिळाली अशी आपण या ठिकाणी आशा करूया. आणि तुम्ही वेळात वेळ काढून अकोला आकाशवाणीला जी मुलाखत दिली त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आताच आपण कांदा लागवडीचे अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी संतोष मधुकर काळे राहणार अकोली खुर्द तालुका जिल्हा अकोला यांची प्रकाश नावकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करते होते सूरज गोळे. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.